मानव जीवनामध्ये तुम्ही तंबाखू सोडा, तुम्ही सिगरेट सोडा, दारू सोडा, एक वेळ तुमच्या गर्लफ्रेंडला सुद्धा सोडा, पण मैदानातला झेल सोडू नका. तर ह्या व्यसनाबद्दल आणि नवोदित या तरुणांना बद्दल तुम्हाला थोडासा काय मेसेज द्याल? नाही, नक्कीच तुम्ही आता जसा उल्लेख केलात की बाकी सगळं सोडा पण झेल सोडू नका, कारण त्या झेलवर पूर्ण सामन्याचं भवितव्य आहे. तसंच तुम्ही जर आयुष्यात या व्यसनाच्या आहारी गेलात तर तुमचं आयुष्य त्या मानाने कुठेतरी बिघडणार आहे, त्याचं भवितव्य कुठेतरी बिघडणार आहे. त्यामुळे आपण मगाशी जसा उल्लेख केला व्यसनमुक्तीचा, याच्या माध्यमातून कदाचित क्रिकेट सामने होत राहतील, पण व्यसनमुक्तीचे अभियान कदाचित जास्त राबवावे लागतील अशी सध्या परिस्थिती आहे. दरम्यान इथे मात्र चेसला ऑन झालाय पहिला चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला धाव मात्र एक मिळते. करणने खातं खोललंय मिळंद अंबाई संघाने. आणि नक्कीच रामसर चर्चा करत असताना आपण म्हणतो ना की म्हणूनच म्हटलं ना की या क्रिकेटचे सामने का व्हावेत. मुलांमध्ये नवोदित येणाऱ्या खेळाडूंमध्ये तरुणांमध्ये ह्या क्रिकेटचं वेड, खेळाचं मैदानावरती येणं, हे जे नवीन तरुण आहेत हे खूप मोठं काम आहे व्यसनांपासून दूर राहण्याचं. दरम्यान फटका पाहिला आपण अक्षयच्या बॅटमधनं. कारण हीच आहेत, माणसाला एकांत मिळतो, कुठेतरी एन्जॉय जास्त वाढते, त्याच्यातून व्यसनाच्या आहारी तो माणूस जातो. त्यासाठी अशा सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून राहणं गरजेचं आहे. खेळ असेल किंवा बाकीचे छंद आहेत, जसा अभ्यास करू शकतो माणूस, एखादा दुसरी कला जोपासू शकतो, त्याच्या माध्यमातून बिझी झाल्यावर त्याला बाकीच्या गोष्टींकडे वेळ कमी मिळाला तर तो एकांत. आणि आता सध्या नवीन बरीचशी फॅड आली आहेत की माणूस एकाकी पडतो, कुठल्या तरी टेन्शनमध्ये असतो आणि यातून त्याला व्यसन हाच आधार वाटतो, तर ते चुकीचं आहे. तुमचं म्हणणं खरं आहे. अशा खेळांमधून जास्त गुंतून आता मोबाईलचा वापर वाढला, त्याच्यामुळे मोबाईल देखील एक व्यसन ही नवीन समस्या एक समोर येते आहे. म्हणजे अशा गोष्टींचा खरंच या तरुणांनी विचार करायला हवा. नक्कीच सर. आणि म्हणूनच ना या खेळाने खेळाडूच घडवले नाहीये तर एक समाजामधील तो चांगला व्यक्तित्व सुद्धा घडवण्याचं काम करत असतो खेळ. मग तो हा क्रिकेटचा असो, कबड्डीचा असो, खो खोचा असो, सांघिक असो, वैयक्तिक असो, कोणताही खेळ असो, वेड जे आहे ना या खेळाचं, हे खेळाचं वेड तुम्हाला खेळाडू सोबतच एक माणूस सुद्धा घडवतो. आणि माणूस घडला. सचिन रमेश तेंडुलकर सर मैदानाच्या आतमध्ये खेळून माणूस पण सुद्धा त्यांनी जपलं, म्हणून ते क्रिकेटचे देव झाले. दरम्यान चांगला फटका इथे मात्र करणच्या बॅटमधनं जातोय. प्रोटेक्शन आहे, अडवला गेलाय. 2 धावांचा प्रयत्न यस पूर्ण होतोय. अंबाई संघाच्या खेळाडूंना सुद्धा माहिती है सिंगल को डबल में कन्वर्ट करना पड़ेगा, क्योंकि सामने वाला प्रतिस्पर्धी जो है ना वो ताकतवर है. त्यामुळे जिथे जिथे अगदी धावसंख्या झाली आहे 8 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. 8 धावांचा आपण खेळ पाहिला. अक्षय आणि करण मानेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान नितीनचा हा चेंडू चांगला कलात्मक फटका पाहायला मिळाला. करणच्या बॅटमधून धावा मिळत आहेत. एक दुसरीसाठी निघाले, दोन्ही पूर्ण. कलाइयों के सारे कुछ स्टीवन स्मिथ इस प्रकार का शॉट मारने में माहिर माना जाता है. फिलहाल कुछ अजीबोगरीब जो शॉट खेलते हैं ना, उसी प्रकार का शॉट खेलने का यहाँ पे इरादा था माने का. उस पे 2 रन मिले और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 10. 18 चेंडू 40 धावांची गरज. सर आपण चर्चा करत असताना असं वाटतंय की ना सर आज खऱ्या अर्थाने मी देवगडवरून आहे. युट्यूबच्या माध्यमातून असंख्य जिथे जिथे ही लिंक पोहोचले तिथून या स्पर्धेला जोडले गेली आहेत लोक. तर अगदी राजापूर म्हटलं की राजापुराबद्दल सुद्धा सर तुमच्याकडे सांगायला बऱ्याच गोष्टी असतील. मग त्या सामाजिक असतील, मग त्या नैसर्गिक असतील, ज्यांची महात्म्य इतिहास पुराण काळापासूनची आहेत. फक्त त्या पलीकडे सुद्धा जाऊन मला ना जाणायचं असं वाटतंय की भालावली बद्दल तुम्ही काय सांगाल, ह्या गावाबद्दल काय म्हणाल, या गावातील लोकांबद्दल काय म्हणाल, आजपर्यंत चालत आलेल्या परंपरेबद्दल काय म्हणाल? नाही, नक्कीच प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत
आपापल्या परीने ते सगळे जपत असतात. परंतु भालावली गाव असं आहे, 4 वाड्या जिथे धनगर वाड्या आहेत, परंतु प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक अडीअडचणीच्या काळात हा एकमेकाला धावून जाणारा समाज बांधव या 4 वाडीतला आहे. आज देखील तुम्ही बघता या स्पर्धेच्या माध्यमातून ही सगळी 4 वाड्यातली मुलं गळ्यात गळा घालून गेला महिनाभर प्रचंड मेहनत घेत आहेत, फक्त आणि फक्त त्या भालावली गावाच्या नावासाठी आहे. कोणी कोणाचा वैयक्तिक स्वार्थ जपून इथे आलेला नाही, कोणी या गावाचा मालक बनू पाहत नाही आहे. फक्त माझ्या गावाचं नाव व्हावं या एकाच उद्देशाने ही मुलं सगळी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. काल रात्री काही मुलं झोपलेली नाहीत. अक्षरशः जे वेड म्हणतात क्रिकेटचं, ते आपण मगाशी जे उल्लेख केला, ते वेड या मुलांच्या रक्तात भिनलेलं आहे. आणि एकच त्यांचं ध्येय की माझ्या भालावली गावाचं नाव उद्या माहुल गाव आणि या यूट्यूबच्या माध्यमातून अखंड जगभर पोचावं. हे प्रेम तुम्हाला दिसलं असेल. म्हणजे भालावली गावात अनेक व्यक्तिमत्व असे आहेत, राजूसाहेब जांगळे ज्या गावातून येतात, किंवा अनेक आमची अशी उदाहरणं आहेत. आज वेळ कमी आहे, नाहीतर आपण प्रत्येक डिटेलमध्ये हळूहळू घेऊ थोडंसं. जसे जसे असं आमचं भालावली गाव या तालुक्यात शानदार आहे आणि तालुका देखील आमचा शानदारच आहे. अशीच आमची ख्याती या पुढील काळात देखील मिळत राहील. नक्कीच. आणि शानदार फटका पण पाहायला मिळालाय. तुम्ही भालावलीचा उल्लेख शानदार केलात आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधनं क्या लाजवाब स्ट्रोक भी देखने को मिला. म्हणजे चांगल्यासोबत चांगलंच होतं. संगत चांगली असेल तर तुमची जीवनमान सुद्धा ते चांगलंच बनत जातं. त्याच पद्धतीचं तुमच्या मुखातून आलेले चांगले शब्द मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला चांगला फटका. दरम्यान खेला जवाब इस बार हवा में खेला है, इस बार हवा में खेला जरूर था. आज कस्तुरे सर करण आंबाला म्हणून संबोधतात. हा मागात पडू शकतो. देखा गेंद को परखा, जाने दिया कीपर के दस्तानों में. माने को पता था ये गेंद वाइड होगी. अवंतर धाव संघाची धाव संख्या 18. समालोचक म्हणतात ना की ज्या कामासाठी असतात की धावा सांगणं, खेळाडूंना मैदानाच्या हातमध्ये फटके कसे खेळले ते सांगणं, तर उद्या कदाचित मला हे रागवतील आमच्यावरती की बाबा इकडे येऊन काय तुम्ही चर्चा करत बसलाय, आम्ही काय करतोय ते सांगा ना. कारण रीलचा जमाना आहे. रिअलला सगळे मागे टाकत चाललेत. रीती सोडून, परंपरा सोडून सध्याच्या जगाच्या मागे धावायला लागलेत. चांगलंय, जगाबरोबर बदलणं चांगलं असतं, पण एवढं सुद्धा बदलू नये जेणेकरून मागे यायला सुद्धा वाटवर शिल्लक राहणार नाही. चला वळूया सचिन गोलंदाजीवरती. चांगला फटका पुन्हा हवेत आहे, झेल होऊ शकतोय, झालाय. इथे मात्र गुरुनी पकडलाय. म्हटलं जातं ना की एका दिवसाच्या वलयाने तुम्ही हिरो ठरत नाही. तुमच्या अंगामध्ये, त्या खेळामध्ये तो सातत्य जेव्हा असेल ना, त्यावेळी तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जो असतो, त्यानंतर तुमची चाहत्यांच्या अपेक्षा असतात ना, त्या खूप खूप वाढलेल्या असतात. अशाच प्रकारचा आपण सचिनला पाहतोय गोलंदाजीवरती. गेल्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने आपली छाप सोडली. केवळ 3-4 धावांच्या षटकं टाकताना आम्ही पाहिली याच मैदानावरती. तोच सचिन पुन्हा एकदा आज भालावली चषकामध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. धावसंख्या 19, 50 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड उतरतोय प्रतीक माने. मिळन अंबाई संघाकडे बघायला गेलं ना सर, की एक मात्र गोष्ट कन्फर्म आहे, ती म्हणजे माने. अगदी नाव जर एखाद्या खेळाडूचं आलं ना, नाही ना आपल्याला, तरी फक्त म्हणून जायचं माने. क्या शॉट माराय मानेने. 11च्या 11 खेळाडू माने आहेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, यामुळे सांगता काहीच येत नाहीये. कोण जिंकेल कोण हरेल. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता.
आप भी देख रहे हैं राम भाई कि देखो ना दोनों तरफ से वार पलटवार दोनों तरफ से चालू है. एकंदरीत काय तर चांगलं क्रिकेट. चुका कमी, कमतरता खूपच पाहायला कमी मिळत आहेत. चूक होण्याची शक्यताच वाटत नाहीये कारण दोन्ही संघातील खेळाडू जे आहेत ना हे परफेक्ट आहेत. प्रॅक्टिस करून मैदानात उतरतात. 12 चेंडू 30 धावांची गरज असणार आहे. मुकाबला फिर एक बार वही दिशा में जाता हुआ. आखरी गेंद यहाँ पे डिसाइड कर लेगी. मी नॉसच्या वेळी पण म्हणालो दोन्ही बलाढ्य संघ आहेत, ताकदवर संघ आहेत. या स्पर्धेच्या विजेत्या पदाला गवसणी घालण्याचे हकदार संघ आहेत. तिसरं षटक निर्णायक षटक असणार आहे. हे षटक ठरवेल सामना कुठल्या बाजूने वळेल आणि ते घेऊन येतोय षटक आपल्याला पाहायला मिळतोय मला अनिकेत. गणेशजी 21 नंबरचे जर्सी प्रदान करून जुवाटी संघाचे इथे मात्र आपल्याला कोच पाहायला मिळत आहेत, मॅनेजर पाहायला मिळत आहेत. गणेशजी शिंदे बाउंड्री लाईनवरती पूर्ण दिशा निर्देश देताना पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला आशिष नेहरा यांची आठवण करून देत आहेत. आशिष नेहरा माणूस कधी थांबतच नाही डगआउट मध्ये. तो मैदानावरती बाउंड्री लाईनच्या दिशेने इथे मात्र आगे बढ़कर खेळत आहे. शॉट प्रतीकने 4 धावांसाठी दांडू जातोय. मिळालाय. अपेक्षांचं ओझ कायमच मैदानावरती घेऊन जाणारा या अंबाई मिळन संघाचा करण माने मैदानामध्ये अजून ठाम आहे. नक्कीच 12 धावांवरती खेळतोय. 6 चेंडू आणि 12 धावांवरती फटकेबाजी करून मैदानामध्ये असणारा करण अंबाला सुद्धा आपण पाहतोय. मात्र युवा प्रतीक पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. सूत्र आपल्या हातात घेतले. गोलंदाज चाललाय अनिकेत. फुलटॉस फटका फसलाय म्हणावा लागेल. चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत तोपर्यंत फलंदाज सुद्धा इथे मात्र 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकणार आहे. 26 धावा होत आहेत. विजयाचं समीकरण थोडस कमी होत चाललंय. एका बाजूला जुवाटी गावातील संपूर्ण जुवाटीकर तर दुसऱ्या बाजूला मिळन अंबाई. आज बघितलं गेलं तर राम सर ना या दोन्ही गावांना असं संपूर्ण राजापूर आज मात्र मला नाही वाटत कुठे कामाला गेला असेल. वेड लावणारी सर्वांना आकर्षित करणारी स्पर्धा, तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं ती स्पर्धा बालावली चषक 2026. फिर एक बार फुल टॉस की गेंद बार 2 बार मिली लेकिन फायदा इतना उठा नहीं पाया प्रतीक. सीमारेषेच्या जवळपास चेंडूला अडवलाय. 3 धावा पूर्ण झालेत. या 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 29 धावा झालेत. 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये या प्रतीकने आतापर्यंत 9 धावा कुठल्यात. स्ट्राईकला माने आलाय. यानंतर मराठा होणारा सामना श्री समर्थ स्वामी समर्थ वर्सेस नाही माफ करा खिनगिनी वर्सेस दादा येडगे या 2 संघांमध्ये नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा चाललाय अनिकेत. स्ट्राईकला तो करण माने. 9 चेंडू 21 धावांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पाहावं लागेल काय होतंय. 2 तरफ मला वाटतं थोडासा जो बाउंड्री लाईनच्या बाहेरून हस्तक्षेप होतोय ना गणेशजींचा थोडासा जास्त होतोय. खेळाडूंचं ना लक्ष विचलित गणेशजी होतंय. मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळू द्या. खेळणारे ते आहेत. बोलणाऱ्यांना आपण काय म्हणतात ना की ते बाउंड्री लाईनच्या मैदानात उतरायच्या आधी काही सांगायच्या असतात गोष्टी. पण कसं होतं मैदानात किती जरी झालं ना तर खेळणारे आणि करणारे तेच आहेत. कॅप्टन एक संघाचा अक्षय शिंदे मला वाटतं आहे तिकडे. चाललाय अनिकेत पुढचा चेंडू घेऊन मानेला ओव्हरपिच टाकाचा चेंडू. इसपे
कॅच सोडलाय, जीवनदान पुन्हा एकदा मानेला मिळालंय. माने आज नशीब घेऊन आलाय. आकाशाकडे पाहिलं, मानेनी स्वतःला सांगितलं, सावरलंय स्वतःच्या मनाला, ये क्या हुआ, भगवान ने मेरे को फिर एक बार मौका दिया है. आता मात्र मला हितून संघाची जी जबाबदारी आहे, जी जिम्मेदारी आहे, पुढे घेऊन जावे लागणार आहे. मेळणची अंबाबाई माझ्यावरती प्रसन्न आहे. 2 वेळा संध्या मिळाल्या, फायदा उचलावा लागेल. पुन्हा फटका बसलाय, रनआउटची संधी आहे, पाहावं लागेल, परंतु नाही. चांगलं कॉल, थांबवलं. करणने बघितलं, फिल्डर स्वतः तिथे असल्यामुळे मिड विकेटला कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. प्रेशर बढ़ता हुआ, तालिया बसती हुई. 7 चेंडू आणि 21 धावांचा खेळ, 19 धावांचा खेळ अजूनही बाकी चाललाय. अनिकेत, मोठा फटका, पुन्हा प्रोटेक्शन आहे का पाहावं लागेल. आणि आता मात्र कोणती चूक नाहीये. खेळणारे संघ सांगतायत की हम जीवाटी वाले है, तो कहीं दूसरा विरोधी बोल रहा है हम अंबाई मिळन वाले माने है. जोश, जल्लोष, उत्साह, शेवटचं षटक, 6 चेंडूंचा थरार, धावांची गरज असणारे मला वाटतं 19. अशा प्रकारचे रामसर ज्यावेळी सामने होतात ना, ज्यावेळी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत घासाघास, त्यावेळी काय होतं माहितीये, स्पर्धेमध्ये जो आपण सगळा खर्च करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, त्याच्यापेक्षा सुद्धा स्पर्धेची चर्चा, स्पर्धेची पॉप्युलरिटी कधी वाढते माहिती. अशा प्रकारचे जेव्हा त्या स्पर्धेमध्ये सामने होतात, त्यावेळी त्या स्पर्धेची बऱ्याच दिवसांपर्यंत चर्चा रंगते आणि ऑटोमॅटिक त्या स्पर्धेचं जे नाव आहे ना, ते अख्खे सगळीकडे गुंजतं. आणि तेच होताना आपण पाहिलंय. सामना क्रमांक 3 चालू आहे आणि दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय, जो शेवटच्या षटकापर्यंत रंगलाय. कोण जिंकेल, कोण हारेल सांगू शकत नाहीये. दोनों बराबर टक्कर देने वाले खिलाड़ी मैदान में खेलते हुए देख रहा है. पहले ही गेंद, वाइड का इशारा, अवांतर रन, एक अतिरिक्त धाव. सुरुवात खराब. अक्षय शिंदे कर्णधार जुवाटी संघाचा. 6 चेंडू 18 धावांची गरज. बघितलं गेलं तर 3 मोठे फटके, परंतु ते खेळायचे आहेत. पुन्हा पुन्हा दिशाहीन गोलंदाजी. एक अंतर कमी होताना पाहतोय. कधी कधी रामसर कसं असतं माहितीये, अशा प्रकारचे वाईड ज्यावेळी एखादा गोलंदाज टाकतो ना, ती एक रणनीतीचा भाग सुद्धा असतो. फसवलं जातं म्हणतात ना, ते हे आहे. फलंदाजांचं लक्ष विचलित करणं, थोडासा मोमेंटम चेंज करणं. पहा इथे फुलटाचा फटका. सचिन काय करतोयस? एवढा हर्ष उल्हासित होणं गरजेचं नव्हतं. अंक मी घातला असं नाही सांगू शकत. तेवढी कामगिरीमधून थोडीशी त्या कामगिरी पण जपणं गरजेचं आहे. सोप्पा झेल होता, तू अगोदरच उत्साहित झालास. अतिघाई संकटात नाही, ते तुझ्याकडनं पाहायला मिळालं. मात्र सामन्याचा परिणाम ठरवणारे तुझा हा क्षण होता. तो झेल होणार होता प्रतीकचा. धावसंख्या झाली आहे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. स्ट्राईकला विनायक आहे, विनय आहे.
विनय माने गोलंदाजीसाठी चांगला नावाजलेला हा गोलंदाज आहे. याच विनयने गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये निर्धाव षटक टाकलेला हा विनय आहे. RDPL तो थरार होता. अंतिम 16 सामना पुन्हा चाला. अक्षय अकुटप्पा चेंडू बाहर आया, देखा परखा, जाने दिया कीपर के दस्तानों में. विनय को पता था ये वाइड होगा. 3-4 चेंडू 11. अक्षय 3 चेंडू वाईट टाकलेत. आतापर्यंत एक्स्ट्रा धाव दिले आणि त्यानंतर प्रतीकचा तो सोपा झेल सुटला गेला. एवढं धावपळ जर जीवन चालू आहे ना राम सर, जग अगदी वेगाने, वाऱ्याच्या वेगापेक्षा ना 3 पट जास्तीने वेगाने धावतंय जग आहे. इथे तुम्हाला संध्याना कायम भेटत नाहीत आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल, जसं इथे नितीनने केलंय. संतोष जर्सीच्या मागे मित्र काय लिहिलंय? सुदक्षा बरोबर? सुदक्षा आहे ना, बरोबर ना दादा? सुदीक्षा. संतोष सिंह माने मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीच्या आपल्या जर्सीच्या मागे सुदीक्षा नाव कोरलंय आणि नक्कीच मुलीवरती प्रेम बापाचं. मागच्याच एका टुर्नामेंटला मी शाहूवाडीला होतो, तिकडे त्या खेळाडूने पाठीमागे मुलीचं नाव टाकलं होतं ईश्वरी आणि त्याच्या पाठीमागे लिहिलं होतं 13/4/2000 जे पण आहे होतं. त्यांना विचारलं या जर्सी नंबरच्या पाठीमागे टाकण्याचा नंबर कारण विचारलं, त्यांनी सांगितलं माझ्या मुलीची ती जन्मतारीख आहे. ते धावचित होतंय की काय पाहावं लागेल. डायरेक्ट हिट, क्या यहाँ पे लगी है देखना पड़ेगा. आउट करार दिया गया है. मैदानाच्या आतमध्ये तिथे आपण संतोषला पाहतोय. मुलीचं नाव पाठीवरती घेऊन आलेला मैदानामध्ये खेळाडू. त्या प्रेमापोटे, या मुलीच्या प्रेमापोटे हा सामना आपल्या संघाला जिंकून देईल का? पहला चेंडू ग्लांस कर दिया है, गेंद सीधा जाएगी सीमा रेखे के बाहर 4 रनों के लिए. जिंकलाय जुवाटी संघाने आणि सेलिब्रेशन पहा अक्षय शिंदेचं, झुकेंगे नहीं साला. Not salsa, not flamenco, my brother.